ऊस दराबाबत सांगलीमध्ये आंदोलनाला सुरुवात होतीये। ऊसाची पहिली उचल जाहीर करा, अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हा इशारा दिलाय। ऊस दराच्या आंदोलनाला आता सांगलीमध्ये सुरुवात झाली आहे। 10 नोव्हेंबरपर्यंत एक रकमी FRP जाहीर करावी, अन्यथा साखर कारखाने चालू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय। दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निदर्शनं करत कारखाना प्रशासनाला पहिली उचल ही 3,751 रुपये जाहीर करण्याचं निवेदन देण्यात आलंय। आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या सर्व कारखान्यांनी देखील 10 नोव्हेंबरपर्यंत FRP जाहीर करावी, अन्यथा स्वाभिमानी स्टाईलनं आंदोलन करत साखर कारखाना बंद पाडू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून यावेळी देण्यात आलाय। येत्या 10 तारखेपर्यंत आम्ही या सांगली जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांना अल्टिमेटम दिलेला आहे। जर येत्या 10 तारखेपर्यंत यांनी जर ऊसाला पहिली उचल 3751 रुपये देऊन जर ऊस तोडला नाही तर त्यांना स्वाभिमानी स्टाईलने या ठिकाणी उत्तर देण्यात येईल आणि परत होणाऱ्या संघर्षाची सर्व जबाबदारी ही सरकारची तसेच कारखाना प्रशासनाची राहील।